नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत एसी बद्दल। जे गाडीमध्ये एसी असते तर तेव्हा बरेच लोकांना त्रास होतो एसी लावताना। एसी लावलं तरी थंड हवा येत नाही, कोणत्या कंडिशनमध्ये एसी लागतो आणि हीटर कसं लावायचं। आणि त्यासोबतच मी बघितलंय लोकांना जेव्हा पावसाळा येतो, पाऊस येतो, त्या विंडशीटवर जेव्हा धुकं साचतात लोक कपड्याने साफ करतात। मित्रांनो, तुम्हाला कपड्याने साफ करण्याची काहीही गरज नाही आहे। आपल्याला थंड आणि गरम याचं कॉम्बिनेशन करून तो फॉग जो समोरच्या काचेवर साचला आहे तो आपल्याला दूर करायचा असतो। आता ते कसं करायचं ते आपण प्रॅक्टिकली बघूया। जर तुम्हाला समजलं आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि नाही समजलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी पुन्हा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून देईन। आणि प्रॅक्टिकली बघूया। आणि मागील जो व्हिडिओ तुम्ही मागच्या व्हिडिओला जो प्रतिसाद दिला आहे अप्रतिम मित्रांनो, आणि त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानेल। तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ वगैरे पाहिजे असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमची प्रतिक्रिया सांगू शकता। चला व्हिडिओ चालू करूया। या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत एसी चालू कसा करायचा, म्हणजे एसी कोणत्या कंडिशनमध्ये चालू होत नाही, हीटर कसं लावायचं, आणि पावसाळ्याच्या वेळी जो विंडशील्डवर म्हणजे समोरच्या काचावर जो फॉग येतो तो कसा रिमूव्ह करायचा, म्हणजे तो कोणत्या सेटिंग अशा करायच्या की तो स्वतःहून पटापट चालला जाईल। तर याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। आपण या व्हिडिओला सुरू करूया पटकन। तर मित्रांनो, एसी चालू केव्हा केव्हा होतो। इग्निशन स्टार्ट केलं म्हणजे की चाबी चालू केली तर एसी चालू होतो का? एसी चालू झाला नाहीये मित्रांनो, हा फक्त फॅनचा हवा आहे। हे जो एक फॅन असतो यामध्ये याची हवा आहे, हा एसी चालू झाला नाहीये। नंबर 1 मित्रांनो कंडिशन येते एसी चालू करताना, ती येते तुमचा गाडीचं इंजिन स्टार्ट पाहिजे। जे एसीची हवा येते ते कंप्रेशन मधून येते, तिथे एक फॅन लागला असतो। तो फॅन जेव्हा चालू होतो तेव्हा आपल्याला थंडी हवा मिळते। तर त्यासाठी मित्रांनो फॅन चालू होणे महत्त्वाचं आहे। तो फॅन केव्हा चालू होतो? जेव्हा आपण आपल्या गाडीची इग्निशन स्टार्ट करतो आणि हे बटन दाबतो। आता मी हे बटन दाबले आहे, गाडीचा एसी चालू झाला का? नाही, गाडीचा एसी अजूनही चालू झाला नाही। तर मित्रांनो, गाडीचा एसी चालू केव्हा होतो? आता मी एसी चालू करण्यासाठी गाडीचं इंजिन स्टार्ट करतो। गाडीचं इंजिन स्टार्ट करावं लागते, त्यासाठी आपण स्टार्ट करूया। इग्निशन असते, इग्निशनला आपण थोडंसं वर करूया, पाहू शकता तुम्ही। आणि गाडी स्टार्ट करण्यापूर्वी गाडी ही न्यूट्रलवर असली पाहिजे। तर एसी चालू करूया मित्रांनो। आता हा जो नॉब आहे हा आहे ब्लू आणि रेडवर। ब्लू म्हणजे कोल्ड होते, म्हणजे थंड हवा, आणि रेड म्हणजे गरम हवा। रेड म्हणजे जेव्हा आपल्याला हिवाळ्यामध्ये गरम हवाची गरज पडते तेव्हा आपल्याला हा जो नॉब आहे हा अपोजिट साईडला करावा लागते। हा पाहू शकता सध्या ब्लू कडे आहे आणि हा हेवीवर आहे, म्हणजे हेवीवर म्हणजे चिल्ड करेल। आता एसी चालू करण्यासाठी प्रोसेस पाहूया आपण। पहिले तर आपल्याला हे एसीची बटन दाबावं लागेल, आणि पाहू शकता तुम्ही आता हा जो लाईट आहे ग्रीन कलरचा तो स्टार्ट झाला नाहीये, कारण की आपण फॅन चालू करण्याची प्रक्रिया तर सुरू केली आहे, पण हे जे वेंट्स आहे यामध्ये आपण हवाचा फ्लो चालू केला नाही, त्यामुळे आपल्याला सध्याच थंड हवा भेटत नाहीये। आता मी केला मित्रांनो हा एसी चालू। आता तो समोरचा फॅन चालू झालाय आणि थंड हवा मिळण्यास सुरू झालो आहे। आणि हे 1 2 3 4 काय आहे, हा फॅनची स्पीड आहे मित्रांनो। 1 2 पाहू शकता, एकदम स्पीड वाढवला आता मी 2 नंबरवर आहे। आणि आता हे जे आहे, हे जे नॉब आहे याचं काय फंक्शन आहे, इथं पाहू शकता हा जो बाण आहे, गाडीचं चिन्ह आहे, बाण आहे, म्हणजे रिसर्क्युलेशन मोड। गाडीतल्या गाडीत हवा फिरेल आणि नवीन हवा गाडी घेणार नाही। हा जर मी इकडे केला तर गाडी
बाहेरून फ्रेश हवा घेईल आणि अंदर आपल्याला हवा देईल, पण त्याच्यामध्ये स्पीड थोडा कमी होऊन जातो. तर या प्रकारे मित्रांनो AC हा चालू होतो. हे स्टार्ट करावं लागते, हे सगळ्या कंडिशन फुलफिल करावं लागते, तेव्हा अजून आपला AC स्टार्ट होतो. आता बघूया मित्रांनो हीटर कसं लावायचं. हीटर लावण्यासाठी मित्रांनो आपल्याला हा जो नॉब आहे हा रेडकडे करावा लागतो. हा जेव्हा तुम्ही रेडकडे कराल थोड्या वेळात ते थोडा वेळ द्यावा लागतो ते कॉईल गरम व्हायला, आणि गरम झाल्यानंतर जी हवा येईल या इव्हेंटमधून ते गरम राहील. त्यासाठी हा ACचा नॉब चालू करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. आता इथून हळूहळू गरम हवा येणं चालू झालं आहे. या स्पीडच्या बटनेनं तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता. आता प्रश्न येतो, जेव्हा समोर पाऊस चालू असतो तेव्हा आपल्याला कोणती सेटिंग करावं लागते जेणेकरून जो धुकं आले असते आपल्या काचेवर ज्याच्यामुळे आपल्याला दिसत नाही, तर ते मिटवण्यासाठी आपल्याला एक सेटिंग करावं लागते. बरोबर पाहून घ्या मित्रांनो, हे जे आहे कोल्ड आणि हॉट हे मधोमध ठेवायचं आहे आपल्याला. हा जो नॉब आहे हा मधोमध ठेवायचा आहे, आणि हा इथला जो नॉब आहे हा एकदम शेवटी करायचा आहे विंडशील्डवर, म्हणजे इथून हवा येईल. पाहू शकता इथून हवा येते, इथून हवा येते आणि ते पूर्ण 2 मिनिटात पूर्ण क्लिअर करते. आणि वायपरच्या मदतीने तुम्ही तो क्लीन करू शकता. यामध्ये कपडा घेऊन साफ करण्याची कोणतीही गरज नाही आहे. मी बरेचसे लोक बघितल्या गाडीत ACचा सेटिंग आहे, हीटरचं सेटिंग आहे, तरी कपडा घेऊन साफ करतात. मित्रांनो 2010चं मॉडेल आहे i10चं. यामध्ये जर फीचर आहे तर तुमची गाडी जर नवीन असेल त्याच्यातही फीचर आहे, तर कपडा घेऊन साफ करण्याची गरज नाही आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये.